रणरागिणी हे तनिषा वर्देचं नाटक तुम्ही जरूर बघा। सादर करीत आहोत युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित 2 अंकी भव्य ऐतिहासिक नाट्यकृती रणरागिणी तारा राणी। नाटक खूपच उत्कृष्ट होतं। सर्वांचे अभिनय खूपच छान होते, स्पेशली ज्या नायिका होत्या। कसं वाटलं नाटक? मला छान होतं आणि सगळ्यांच्या भूमिका अप्रतिम। औरंगजेब, तारा राणी, हो सगळ्यांच्या भूमिका अतिशय छान। म्हणजे नुसती सुरुवातीपासून शेवटपर्यंत औरंगजेब छान, तारा राणी। खूपच छान खरंच, जे छावा समजा तिकडे हे सुरू होतं खरंच ते ट्रान्झॅक्शन आम्हाला म्हणजे जाणवलं की पुढे काय झालं असेल याची तर सर्व माहिती व्यवस्थित मिळते आणि अभिमान वाटतो आपण महाराष्ट्रीय असल्याचा। प्रत्येक महाराष्ट्रीयांनी मराठ्यांनी हे बघायलाच पाहिजे नाटक। छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या राजाराम महाराज यांच्या पत्नी आणि शिवाजी महाराज यांचे सरसेनापती अंबिलराव मोहिते यांच्या कन्या 25 मार्च 1689 रोजी मुघलांनी रायगडात वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या। 1694 साली त्या जिंजीला पोहोचल्या। राजाराम महाराज आणि ताराराणींमधील संवाद, ताराराणींची आक्रमकता, शत्रूला थोपवण्याची आणि मराठ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याची केलेली युक्ती खूपच प्रशंसनीय। संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन मुघलांना सळो की पळो करून सोडले। लष्कराचा आत्मविश्वास वाढवला। औरंगजेबाला शेवटी ताराराणींची खूप भीती वाटत होती, हे या नाटकामध्ये खूपच छान दाखवले आहे। तनिषा वर्देने साकारलेली ताराराणीची भूमिका इतकी छान होती की प्रेक्षक अगदी 17व्या शतकात जाऊन पोहोचले होते। त्यावेळी ताराराणी ह्या अवघ्या 24 ते 25 वर्षे वयाच्या होत्या आणि त्यांनी मुत्सद्दी आणि कपटी औरंगजेबाशी कसा लढा दिला हे पाहण्यासारखे आहे। औरंगजेबाला हे शेवटपर्यंत कळले नाही की मराठे इतके खुद्दार कसे आहेत। इस मिट्टी में ऐसा क्या है जो हम इन मराठों को हरा नहीं सकते। बादशाह औरंगजेब मिरजेहून सातारा किल्ल्याकडे येण्याची शक्यता दाट होती, म्हणूनच सातारा किल्ल्यात राहणे धोक्याचे हा दूरदर्शी विचार रामराजेंनी केला। नाटक चालू असताना पाठून प्रस्तावना पण खूप छान सांगितली जात होती। आजच्या पिढीपर्यंत ताराराणींचा इतिहास पोहोचवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि आज मुलाचा वाटा तुमचा असणार आहे। सोशल मीडियावर आमचे पेजेस आहेत। श्री शिवाजी मंदिर या नावाने आमचं फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर पेज आहे। जर तुम्हाला नाटक आवडलं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। मग वाट कसली बघताय? जवळच्या नाट्यगृहात जाऊन या नाटकाची तिकीटं लवकरच बुक करा आणि तुमचे रिव्ह्यूज मला इथे कमेंटद्वारे कळवा। हा रिव्ह्यू नक्की सर्वांना शेअर करा। तनिषा वर्देचे नकळत सारे घडले यामधील कामही खूप छान झाले। हे सुद्धा नाटक तुम्ही जरूर बघा।